नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। ते मित्रांनो 2004 ते 2025 पर्यंत आता जेवढेही मुंबई जिल्ह्याला झालेले प्रश्न आहेत, प्रिव्हियस प्रश्न फक्त मुंबई जिल्ह्याला, ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मुंबई जिल्ह्यावरती आपला हा 5वा व्हिडिओ आहे। बाकीचे तुम्ही झालेले 4 व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचं आहेत। चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तत्पूर्वी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राइब केलं नसेल व आपल्या चॅनलवर कोणी नवीन विद्यार्थी आले असतील व अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घेतलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुंबई जिल्ह्याला झालेले प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला पाहूया, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे असा विचारलेला प्रश्न आहे। तर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर। हा प्रश्न पाहू शकता, मुंबई SRPF 8 मुंबई बॅट्समन 2016 हा रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? तर गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय असा विचारलेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे C60 हे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव आहे। हा प्रश्न SRPF मुंबई 2017 रिपीट झालेला प्रश्न आहे। SRPF गट 11 सुद्धा 2017 हा रिपीट झालेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, पित्तळखोर लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पित्तळखोर ही लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये असा विचारलेला प्रश्न आहे। तर पित्तळखोर ही लेणी औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। हा प्रश्न पाहू शकता, मुंबई लोहमार्ग शिपाई 2021 ला विचारलेला प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असा विचारलेला प्रश्न आहे। तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान ही गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। हा प्रश्न पाहू शकता, मुंबई लोहमार्ग चालकला 2024 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो असा विचारलेला प्रश्न आहे। तर महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रात कुंभमेळा भरतो। तर पाहू शकता, दर 12 वर्षांनी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे, तेथे हा कुंभमेळा भरतो। तसेच भारतात 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो। तर कोठे 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि अलाहाबाद या ठिकाणी 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरतो। तर हा प्रश्न नवी मुंबई SRPF गट 11 ला रिपीट झालेला प्रश्न आहे 2021 ला। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहेत? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहेत? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र आहेत। तर हा प्रश्न SRPF 8 गोरेगाव मुंबई पोलीस भरती 2023 ला रिपीट झालेला आहे। मुंबई जिल्ह्यावरती कसे प्रश्न रिपीट होतात, कोणकोणते प्रश्न रिपीट होतात, तुम्हाला बेसिक प्रश्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल मुंबई जिल्ह्याला का ते प्रश्न रिपीट होत आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर याचे उत्तर आहे सोलापूर जिल्हा चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। हा प्रश्न मुंबई लोहमार्ग चालक 2021 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। तसेच इचलकरंजी हे शहर खूप प्रसिद्ध आहे कापडांसाठी। त्याला काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखलं जातं। म्हणजे तिथे शहरामध्ये हातमाग व यंत्रमागासाठी ते प्रसिद्ध असलेले शहर आहे इचलकरंजी। कोल्हापूर शहरामधले एक शहर आहे, कोल्हापूर शहरामधले एक शहर आहे जे महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेलं नाही? तर खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदी काठी वसलेलं नाही असा विचारलेला प्रश्न आहे। तर पंढरपूर हे शहर गोदावरी नदी काठी वसलेले नाही। तर गोदावरी नदी काठी कोणकोणती शहरे वसलेली आहेत असा विचारलेला प्रश्न आहे। तर नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड आणि गंगाखेड हा विचारलेला प्रश्न फिक्स आहे, प्रत्येक जिल्ह्याला रिपीट होतो। मुंबई लोहमार्ग चालकला 2024 ला हा रिपीट झालेला प्रश्न आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली? तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली असा विचारलेला प्रश्न आहे। बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना केलेली आहे। हा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्तला 2018 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असा विचारलेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। हा प्रश्न मुंबई SRPF 8 ला 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर मुंबई लोहमार्गला सुद्धा 2016 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या शहरामध्ये नाही असा विचारलेला प्रश्न आहे। 17व्या प्रश्न आतापर्यंत पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या शहरामध्ये नाही? नांदेड या शहरामध्ये नाही ऑप्शन मध्ये। तर मुंबई विद्यापीठाचे खंडपीठ कुठे आहे? नागपूर, पणजी आणि औरंगाबाद, म्हणजे ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो, या 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे। हा प्रश्न मुंबई लोहमार्गला 2017 ला रिपीट झालेला प्रश्न आहे आणि व्हेरी IMP प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, महेसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा विचारलेला प्रश्न आहे। तर महेसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये महेसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, ज्याला औरंगाबाद म्हटलं होतं।
असते? हा प्रश्न नवी मुंबई SRPF गट 11ला 2021ला रिपीट झालेला प्रश्न आहे. SRPF असू दे, कारागृह असू दे, चालक असू दे, शिपाई असू दे, मुंबईला आतापर्यंत जेवढेही प्रश्न रिपीट झाले ते सर्व प्रश्न आपण मुंबई टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षल असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. हा प्रश्न पाहू शकता. हा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्ताला 2014ला रिपीट झालेला प्रश्न आहे. बाकीच्या जिल्ह्यांना सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेल्या घारापुरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर घारापुरी लेणी ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असा विचारलेला प्रश्न आहे. त्याच्या विधान रायगड जिल्ह्यामध्ये घारापुरी या लेणी जगप्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत त्या प्रसिद्ध रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्ताला 2018ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिवनेरी जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा विचारलेला प्रश्न आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे उत्तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यात इतर किल्ले कोणकोणते आहेत? पुरंदर, तोरणा, प्रचंडगड ज्याला म्हटलं जातं, राजगड, सिंहगड. हे हा प्रश्न मुंबई लोहमार्ग 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. नंतर पुढील प्रश्न, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर हा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. मुंबई पोलीस चालक भरती 2023ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2013ला रिपीट झालेला प्रश्न आहे. नवी मुंबई पोलीस भरती 2013ला रिपीट झालेला प्रश्न आहे आणि मुंबई पोलीस भरती 2011ला सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे. मित्रांनो बघा कसा रिपीट झालेला प्रश्न आहे हा मुंबईला. त्यानंतर पुढील प्रश्न, भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर टिंब येथे आहे. तर भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबई शहरामध्ये आहे. मुंबई शहरामध्ये त्याचं मुख्यालय कुठे आहे? ट्रॉम्बे येथे आहे. संस्थापक कोण होते? होमी भाभा. त्याची संस्था स्थापना कधी झाली? तर 1954 साली भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरची स्थापना झालेली आहे. हा प्रश्न खूप IMP आहे. मुंबई लोहमार्ग चालकला 2021ला रिपीट झालेला प्रश्न आहे. आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात टिंब येथे आहे. तर कस्तुरबाचा मृत्यू झाला ते आगाखान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे शहरामध्ये आहे. हा प्रश्न नवी मुंबई शहर 2016ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे उत्तर मित्रांनो रायगड. तर पाहू शकता नावाशेवा अर्थात JNPT ज्याला म्हटलं जातं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट रायगड जिल्ह्यात येथे आहे. 1989 साली मुंबई बंदरावरील ताण कमी व्हावा, ताण कमी करण्यासाठी याची निर्मिती केली होती. भारतातील 13 बंदरापैकी मुख्य बंदर आहे मित्रांनो. हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. YCM ज्याला आपण म्हणतो. हा प्रश्न SRPF 8ला 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. याची स्थापना झाली 1989ला. भारतातील 5वे मुक्त विद्यापीठ आहे. नंतर पुढील प्रश्न, नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. चंद्रपूरमध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. गोंदियामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य आहे. ठाण्यामध्ये तानसा अभयारण्य आहे आणि अमरावतीमध्ये घुगामल हे अभयारण्य आहे. लक्षात ठेवा, हे मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे? तर मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यामध्ये कोठे आहे? तर अंबाजोगाई येथे मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आहे. हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2004ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, लोकबिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे? तर लोकबिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्त 2013ला रिपीट झालेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला? तर महाराष्ट्रातील कोणता जिल्हा घोषित करण्यात आला पर्यटन जिल्हा म्हणून? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. हा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्ताला 2017ला रिपीट झालेला आहे. मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. नक्कीच ह्या व्हिडिओचा तुम्हाला मुंबई पोलीस भरतीला फायदा होणार म्हणजे होणार. त्यानंतर चित्रपट नगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र राज्यात कोठे आहे? तर चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. हा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्ताला 2018ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नांदेड या जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. हा प्रश्न मुंबई शहर पोलीस आयुक्तला 2017ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्याची स्थापना 1994 साली झालेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ या मराठवाडा विद्यापीठ याची लक्षात ठेवा. नंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचे आजोळ टिंबटिंब जिल्ह्यातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीला 2013 रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अहिल्यानगर जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थान आहे. तर चोंडी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. हा प्रश्न नवी मुंबईला 2011ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील टिंबटिंब हे शहर वाशिष्ठी नदीच्या काठी वसले आहे. तर वाशिष्ठी नदीच्या काठी रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई व गोवा महामार्गावरील कोणते शहर? तर देवरुख हे शहर वसलेलं आहे. तर हा प्रश्न मुंबई शहर 2016ला रिपीट झालेला आहे. त्यानंतर भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? असा प्रश्न आहे. तर भातसा वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. पाहू शकता मुंबई पोलीस आयुक्त 2013ला रिपीट झालेला प्रश्न आहे. नंतर पुढील प्रश्न, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर सांगली शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर कृष्णा नदीकाठी सांगली हे शहर वसलेलं आहे. हा प्रश्न SRPF 8ला मुंबई आणि बॅट्समनला सुद्धा 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर किर्लोस्करवाडी हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. नवी मुंबई पोलीस भरती 2016ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, मुंबई शहरचा 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? तर सिडको या महामंडळाची स्थापना केली होती. हा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्त 2024ला म्हणजे गेल्या वर्षीच हा प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे. तर मित्रांनो, हे होते पोलीस भरतीला मुंबई पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न. अशाच व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र दर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायचा आहे. पुन्हा लवकरच भेटू मुंबई शहरावरील प्रश्न रिपीट झालेल्या त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.